नमस्कार. आज आपण भारताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गतिमान राज्याबद्दल बोलणार आहोत. हो, बरोबर ओळखलत, महाराष्ट्र. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. पण कधी विचार केलाय का की एखादं राज्य इतकं मोठं, इतकं शक्तिशाली कसं बनतं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज महाराष्ट्राच्या गोष्टीतून शोधणार आहोत. तर मग गोष्ट सुरू होतीये महाराष्ट्राच्या जन्मापासून. बघूया तरी किती मोठं आहे आपलं राज्य. आपला आजचा महाराष्ट्र जसा दिसतो तो नेहमीच असा नव्हता. 1960च्या आधी तो होता मुंबई राज्याचा एक भाग. मग एक मोठी चळवळ झाली भाषेच्या आधारावर आणि 1 मे 1960 हा तो दिवस ज्या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगळी राज्य जन्माला आली. म्हणूनच आपल्यासाठी 1 मे म्हणजे फक्त एक कॅलेंडरची तारीख नाहीये, तो आहे महाराष्ट्र दिन, आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा दिवस. आणि या राज्याच्या विशालतेचा जरा अंदाज घ्या. 3 लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त. आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं नाही का? याच प्रचंड आकारामुळे महाराष्ट्र भारतात क्षेत्रफळानुसार दुसऱ्या नंबरवर आहे. आता भारताच्या नकाशावर नजर टाकली ना की लगेच लक्षात येतं महाराष्ट्राचं महत्त्व. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर अगदी मोक्याच्या ठिकाणी, जणू काही भारताचं जगाकडे उघडणारं एक मोठं प्रवेशद्वारच. आणि म्हणूनच तर ते एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र बनलंय. बरं, राज्य कसं बनलं हे तर पाहिलं, पण या राज्याची खरी ओळख आहे तिथल्या मातीत, तिथल्या भूगोलात. ही भूमी आहे डोंगरदऱ्यांची, पर्वतांची आणि नद्यांची. महाराष्ट्राच्या भूभागावरनं एका पर्वतरांगेची जबरदस्त पकड आहे. तो म्हणजे आपला सह्याद्री, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणूनही ओळखतो. या राखट कणखर पर्वतानेच खरं तर महाराष्ट्राचा चेहरा घडवलाय. पण थांबा, फक्त सह्याद्रीच नाहीये. उत्तरेकडे बघा, तिथे सातपुडा पर्वतरांग जणू सीमेवर उभी आहे. आणि मग आतमध्ये अजिंठा आणि सातमाळासारख्या डोंगर रांगांनी तर राज्याला अजूनच समृद्ध केलंय. आणि साहजिकच जिथे उंच पर्वत तिथे खळाळणाऱ्या नद्या असणारच. याच पर्वतांच्या कुशीतून महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्या उगम पावतात. आणि त्या येताना एकट्या येत नाहीत, सोबत आणतात सुपीक मातीचा खजिना. यामध्ये सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची नदी म्हणजे गोदावरी, महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी. पण तिच्यासोबतच कृष्णा, भीमा, तापी, वैनगंगा, पेंच यांसारख्या अनेक नद्या आहेत ज्यांनी या भूमीला खरं तर सुजलाम सुफलाम केलंय. तर मग या सगळ्या डोंगर नद्यांचा परिणाम काय झाला तो आपल्याला थेट दिसतो इथल्या शेताशिवारांमध्ये. चला तर महाराष्ट्राच्या याच कृषी समृद्धीवर एक नजर टाकूया. बघा, महाराष्ट्र हा मुळात शेतकऱ्यांचा प्रदेश. इथे भात, ज्वारी, बाजरी, गहू ही आपली पारंपरिक पिकं तर आहेतच, पण राज्याच्या अर्थव्यवस्थेला खरा जोर मिळतो तो ऊस, कापूस आणि सोयाबीनसारख्या नगदी पिकांमधून. आणि खरी गंमत तर पुढे आहे. महाराष्ट्राची ओळख फक्त पिकांपुरती नाहीये, इथली फळं तर जगभर फेमस आहेत. विचार करा, रत्नागिरीचा हापूस आंबा, नाशिकची रसरशी द्राक्ष, नागपूरची संत्री, जळगावची केळी आणि सोलापूरची टपोरी डाळिंब. वा, प्रत्येकाची चवच वेगळी, ओळखच वेगळी. चला, शेतातून आता थेट कारखान्यात जाऊया. शेती तर झाली, आता वळूया उद्योगांकडे. बघूया कच्च्या मालापासून एक आर्थिक महाशक्ती बनण्यापर्यंतचा महाराष्ट्राचा प्रवास कसा होता. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं एक सिक्रेट आहे. तिची ताकद दुहेरी आहे. म्हणजे एका बाजूला आहे भरभक्कम शेती आणि दुसऱ्या बाजूला आहे एक पॉवरफुल औद्योगिक क्षेत्र. हे दोन्ही स्तंभ एकत्र मिळून राज्याच्या प्रगतीचा रथ खेचत आहेत. पण प्रश्न हा आहे की ही औद्योगिक शक्ती येते कुठून? याचं उत्तर दडलंय जमिनीच्या पोटात. चंद्रपूरचा कोळसा, नागपूरचं मँगनीज, गडचिरोलीचं लोह खनिज, कोल्हापूरचा बॉक्साईट ही सगळी खनिज संपत्तीच महाराष्ट्राच्या उद्योगांचा खरा पाया आहे. आणि याच कच्च्या मालावर आणि शेतीतल्या उत्पादनावर इथले मोठमोठे उद्योग उभे आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूर आणि नगरचे साखर कारखाने, अमरावती यवतमाळच्या कापूस गिरण्या किंवा कोल्हापूरचा तो जगप्रसिद्ध चामड्याचा उद्योग, हे सगळं त्याच समृद्धीचं प्रतीक आहे. पण थांबा, महाराष्ट्र म्हणजे फक्त शेती, उद्योग आणि पैसा नाही. या मातीला एक जबरदस्त सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. चला, आता या राज्याच्या आत्म्याला, त्याच्या हृदयाला समजून घेऊया. आपल्या महाराष्ट्राची ओळख एका गोष्टीने नाही तर अनेक गोष्टींनी बनली आहे. आपली गोड मराठी भाषा, संतांनी दिलेली शिकवण, शिवरायांचे गडकिल्ले जे आजही आपल्याला स्फूर्ती देतात, आपली रंगीबेरंगी संस्कृती आणि तो पराक्रमाचा गौरवशाली इतिहास, या सगळ्या गोष्टी मिळून आपण बनतो. खरं सांगायचं तर ही भूमी आहे संतांची, शूरवीरांची आणि विचारवंतांची.
आणि या सगळ्यांना एकाच धाग्यात, एका समान आणि अभिमानास्पद वारशाने घट्ट बांधून ठेवलंय. आणि हाच तो विशाल वारसा, हीच ती ओळख आज 36 जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची एक वेगळी खासियत आहे, पण सगळे मिळून एक एकसंध, एक जिन्सी महाराष्ट्र घडवतात. तर आजच्या या प्रवासात आपण महाराष्ट्राला किती वेगवेगळ्या नजरेने पाहिलं नाही का? आपण त्याला नकाशावर पाहण्यापासून सुरुवात केली, मग तिथल्या डोंगर दऱ्यांमध्ये फिरलो, शेती आणि उद्योगांमधून त्याची ताकद पाहिली आणि शेवटी या महान राज्याच्या हृदयापर्यंत, म्हणजे त्याच्या खऱ्या ओळखीपर्यंत पोचलो. तर मग जो प्रश्न आपण सुरुवातीला विचारला होता त्याचं उत्तर काय? एक शक्तिशाली राज्य कसं बनतं? ते घडतं भूगोल, समृद्धी आणि अस्मितेच्या या अनोख्या संगमातून. महाराष्ट्राने हे करून दाखवलंय. आता ह्यापुढे महाराष्ट्र कोणती नवी झेप घेईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरेल. जय महाराष्ट्र.